नमस्कार युट्यूब फॅमिली. एखाद्या प्रॉपर्टीतील को ओनरला संपूर्ण संपत्ती विकण्याचा अधिकार आहे का, त्या संबंधी कायदा काय सांगतो, तर ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. सध्याच्या काळात मालमत्तेच्या बाबींकडे खूप लक्ष देण्याची गरज असते. अगदी लहानशी चूक देखील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण करू शकते. नेहमी कुटुंब, भाऊ बहीण, पती पत्नी अथवा व्यावसायिक भागीदार यांच्यात हा वाद समोर येतो. एखादा को ओनर म्हणजे सहमालक इतर मालकांच्या परवानगीशिवाय संपूर्ण मालमत्ता विकू शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडतो. जर मालमत्तेचा काही भाग आपल्या नावावर नोंदणीकृत असेल तर ते संपूर्ण मालमत्ता विकू शकतात, असं बऱ्याच लोकांना वाटते. परंतु भारतीय कायद्यात याच्या उलट तरतूद आहे. भारतात मालमत्ता हस्तांतरण कायदा 1982 चे कलम 44 या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक दिशा दाखवतो. अलीकडील न्यायालयीन निर्णयांनी हे देखील स्पष्ट केले आहे की को ओनर केवळ आपला अविभाज्य हिस्साच हस्तांतरित करू शकतो. इतर सहमालकांच्या संमतीशिवाय संपूर्ण मालमत्ता विकल्यास कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात. या प्रकरणाचे कायदेशीर परिणाम समजून घेणे खूप उपयुक्त ठरू शकते. को ओनरचे अधिकार काय आणि कायदा काय सांगतो, तर भारतीय कायद्यानुसार संयुक्त मालमत्तेच्या प्रत्येक सहमालकाचे संपूर्ण मालमत्तेवर सामायिक हक्क असतात, परंतु त्यांची मालकी केवळ त्यांच्या हिश्शापुरतीच मर्यादित असते. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1982 च्या कलम 44 नुसार एखादा सहमालक आपला अविभाजित हिस्सा हस्तांतरित करू शकतो, परंतु इतर सहमालकांचे हिस्से देखील विकू शकतात, असा याचा अर्थ नाही. जर 3 व्यक्तींची संयुक्त मालमत्ता असेल तर त्यापैकी एक जण फक्त आपला हिस्सा विकू शकतो. त्यामुळे संपूर्ण घर, भूखंड किंवा जमीन विकण्यासाठी सर्व सहमालकांची संमती आवश्यक असते. एखाद्या सहमालकाने संपूर्ण मालमत्ता विकल्यास काय होते, तर जर एखाद्या सहमालकाने परवानगीशिवाय संपूर्ण संयुक्त मालमत्ता विकली तर अशी विक्री इतर सहमालकांसाठी प्रभावी मानली जात नाही. कायदा ही विक्री केवळ विक्रेत्याच्या हिस्सापुरतीच मान्य करतो. खरेदीदाराला विक्रेत्यासारखेच हक्क असतात. अशा प्रकरणांमध्ये इतर सहमालक दिवाणी न्यायालयात विक्रीला आव्हान देऊन आपल्या हक्कांचे संरक्षण करू शकतात. परिस्थितीनुसार न्यायालयीन विभाजन, घोषणा किंवा कायमस्वरूपी मनाई हुकूम यांसारखे आदेश देऊ शकते. त्यानंतर खरेदीदाराचे हक्क आणि मर्यादा काय आहेत, तर जेव्हा एखादी व्यक्ती मालमत्तेतील सहमालकाचा वाटा विकत घेतो तेव्हा ती नवीन सहमालक बनते. तिला विक्रेत्याप्रमाणेच समान हक्क आणि जबाबदाऱ्या प्राप्त होतात. संयुक्त कुटुंबाच्या निवासस्थानांच्या बाबतीत बाहेरील खरेदीदाराचे हक्क आणखी मर्यादित असू शकतात. त्यांना कुटुंबाच्या खासगी निवासस्थानाचा संयुक्त ताबा लगेच मिळत नाही. अशा प्रकरणांमध्ये अनेकदा वाटणीची प्रक्रिया सुरू करावी लागते. त्यामुळे संयुक्त मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी सर्व सहमालकांची स्थिती आणि मालकीच्या कागदपत्रांची सखोल चौकशी करणे उचित ठरते. दरम्यान कुठलाही सहमालक संयुक्त संपत्तीची विक्री एकटा करू शकत नाही, हे भारतीय कायद्यात स्पष्ट केले आहे. तो केवळ आपला अविभाज्य हिस्सा हस्तांतरित करू शकतो. जर संपूर्ण संपत्ती विकायची असेल तर त्याला इतर मालकाची संमती, परवानगी आणि स्वाक्षरी घेणे गरजेचे आहे. कुठल्याही संमतीशिवाय जर त्याने संपत्ती विकली तर ती कायदेशीर वादात अडकते.